अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईकाचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। अपर्णा महाडिक असं त्यांचं नाव असून त्या सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी आहेत। 42 वर्षीय अपर्णा या रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील भुजनेवाडी या गावच्या रहिवासी होत्या। गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया या विमान कंपनीमध्ये त्या वरिष्ठ केबिन क्रू म्हणून सेवा देत होत्या। त्यांचे पती अमोल महाडिक हे सुद्धा एअर इंडियामध्येच काम करतात। विमान अपघातात पत्नीचं निधन झाल्याचं कळताच त्यांनी दिल्लीहून थेट अहमदाबाद गाठलं। रत्नागिरीच्या भोजनेवाडी गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे। अहमदाबाद येथून त्यांचं पार्थिव शरीर मुंबईत आणलं जाईल। दरम्यान विमान दुर्घटनेत नातलगाचं निधन झाल्यानंतर सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। एबीपीशी बोलताना ते म्हणाले, अपर्णा महाडिक या आमच्या नातेवाईक आहेत। माझ्या लहान बहिणीची ती सून आहे। त्यांचं कुटुंब मुंबईच्या गोरेगावमध्ये राहत होतं। एअर इंडियात केबिन क्रू म्हणून काम करत असल्याने ते दिल्लीत राहत होते, असं तटकरेंनी म्हटलंय। दुसरीकडे अपर्णा यांच्या जाण्याने संपूर्ण चिपळूण तालुक्यावर शोककळा पसरली आहे। स्थानिक आमदार शेखर निकम यांनी देखील या घटनेवर दुःख व्यक्त केलंय। अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील अनेक जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये अपर्णा महाडिक यांच्यासह डोंबिवलीच्या रोशनी सोनगरे, बदलापूरचे दीपक पाठक, पनवेलच्या मैथिली पाटील, जुहूमधील सायनिता चक्रवर्ती आणि पवईत राहणारे विमानाचे पायलट सुमित सब्रावाल यांच्या नावाचा समावेश आहे।